6. Okay, first we will revise and then after that we'll go for MCQs on each chapter. So in the previous lecture we have started with the revision of chapter 5, that is memory organization. Okay, तर ही ब्लॉक डायग्राम जी आहे आर्किटेक्चर ऑफ अ टिपिकल मायक्रोप्रोसेसर ही आपण आता परवाच्या लेक्चर मध्ये रिवाइज केलेली आहे. तर याच्यामध्ये कुठल्याही मायक्रोप्रोसेसर येस एनीबडी प्रोसेसर असं का नाव दिलेलं आहे सीपीयू ला? मायक्रो मीन्स व्हेरी स्मॉल. ओके, मायक्रो, मिनी, नॅनो या सगळ्या टर्म्स तुम्हाला आता कॉम्प्युटरच्या रिलेटेड माहिती असतील. ओके, सो मायक्रो म्हणजे काय? इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल, अंडर मायक्रोस्कोप ओनली वी कॅन सी दॅट. त्याला म्हणायचं मायक्रो. सेमी कंडक्टर चिप वरती पूर्ण त्याचे सर्किट फॅब्रिकेट केलेलं असतं, विच इज व्हेरी व्हेरी मायक्रॉन लेअर थिक. त्याची थिकनेस किती असते? मायक्रॉन. 1 मायक्रॉन म्हणजे किती? 10⁻⁻⁶ ऑफ द mm. 1 mm तुम्हाला माहिती आहे किती आहे? त्याच्या 10⁻⁻⁶ एवढ्या थिकनेसचे जे लेयर्स असतात ते सेमी कंडक्टर चिप वरती फॅब्रिकेट केले जातात आणि ती सेमी कंडक्टर चिप इट इज वर्किंग ॲज द प्रोसेसर. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द मायक्रो प्रोसेसर. तर इथं एक जनरल मायक्रो प्रोसेसर विच इज द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर त्याचं इंटरनल आर्किटेक्चर कसं असतं हे या डायग्राम मध्ये इथं दाखवलेलं आहे. ही डायग्राम समजली आहे का सगळ्यांना? येस, एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड. पुढे जायचं. ओके ओके. So after this architecture of the microprocessor, next you should know is different types of memory are there. Okay, internal memory, external memory. जसं तुम्ही कॉम्प्युटरच्या ब्लॉक डायग्राम मध्ये दाखवता बघा. कॉम्प्युटरची ब्लॉक डायग्राम कशी दाखवतो आपण? सेंट्रल जो असतो तो सीपीयू असतो, इकडे इनपुट डिव्हाइसेस, इकडे आउटपुट डिव्हाइसेस. तर याच्यामध्ये सीपीयू हा जो पार्ट आहे तो सीपीयू आहे. याच्यामध्ये काय असतं? ALU, CU आणि प्रायमरी मेमरी म्हणजे ही इंटरनल मेमरी असते. आणि इथं खाली आपण दाखवतो एक्सटर्नल मेमरी विच इज द स्टोरेज डिव्हाइसेस. तर अशी एक जनरली आपण ब्लॉक डायग्राम कॉम्प्युटरची दाखवत असतो. तर या सीपीयू मध्ये ALU आणि CU त्या दोन्हींच्या सोबतची मेमरी असते. इट इज कॉल्ड द प्रायमरी मेमरी और इट इज द मेन मेमरी इनसाइड द सीपीयू. आणि बाहेर जी सेकंडरी मेमरी दाखवलेली आहे दोज आर नथिंग बट द स्टोरेज डिव्हाइसेस. ओके, सेकंडरी मध्ये लार्ज, सेकंडरी मेमरी मध्ये लार्ज स्टोरेज वी कॅन हॅव, मास स्टोरेज. आणि तसं तिथून जो रिक्वायर्ड डेटा असेल तो प्रायमरी मेमरी मध्ये येतो अँड द सीपीयू परफॉर्म्स द प्रोसेसिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर डेटा. ओके, प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी विच इज नथिंग बट इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. ऑल ऑफ यू आर गेटिंग? समजतंय सगळ्यांना? इंटरनल मेमरी इट इज इनसाइड द सीपीयू. ओके, सीपीयूच्या बाहेर जे असते स्टोरेज डिव्हाइसेस दॅट इज द सेकंडरी मेमरी ऑर द एक्सटर्नल मेमरी. ओके, तर त्याप्रमाणे हे डिफरंट मेमरीचे टाइप्स इथं दिलेले आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ मेमरी. तर याच्यामध्ये सीपीयूच्या आतमध्ये जे काही रजिस्टर्स असतात, ओके, जसं की तुम्ही जनरल रजिस्टर ऑर्गनायझेशन शिकलेला आहात सीपीयू या चॅप्टर मध्ये, 4th चॅप्टर मध्ये. R1, R0 to R7 असे 8 रजिस्टर्स त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. तर काही प्रोसेसर मध्ये दोज आर नेम्ड ॲज ABCDEHL, जसं की मायक्रोप्रोसेसर 8086 आहे. ओके, नंबर्स असतात. इंटेल हा इंटेलचा मायक्रोप्रोसेसर आहे तो. तर त्याच्यामध्ये त्या रजिस्टर्सला नावं दिलेली असतात ABCDEHL याप्रमाणे. तर इन जनरल जर आपण बघितलं तर R0 to R7
हे तुम्ही रजिस्टर ऑर्गनायझेशन मध्ये बघितलेलं आहे. 8 रजिस्टर्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, सो that is the internal memory available for the CPU. So CPU registers, that is the internal memory. It is used for temporary storage of instructions and data. It is used for temporary storage of instructions and data, and it is the high speed memory used by the CPU, and it is inside the CPU and directly त्याच्यामधला जो डेटा असतो त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं जातं सीपीयू कडून. ओके, तर याच्यामध्ये एक सिंगल क्लॉक सायकल मध्ये, क्लॉक सायकल ऑल ऑफ यू आर नोइंग? येस, व्हॉट इज द क्लॉक सायकल? एक क्लॉक सायकल, हाऊ कॅन यू शो द वन क्लॉक सायकल? येस, एनीबडी? एक क्लॉक सायकल म्हणजे किती टाइम असतो हा? एक ऑन टाइम असतो, हाय स्टेट म्हणतो आपण त्याला, आणि एक ऑफ टाइम असतो. सो टी ऑन प्लस टी ऑफ, सो दिस विल बी वन क्लॉक सायकल. आहे लक्षात? हाय स्टेट म्हणजे टी ऑन कन्सिडर करतो आपण, आणि ऑफ स्टेट इट इज द टी ऑफ, इट इज द लो स्टेट. येस, ऑल ऑफ यू आर गेटिंग? समजतंय सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, सो वन ऑन स्टेट अँड वन ऑफ स्टेट, दॅट विल इन्क्लूड वन क्लॉक सायकल. आणि या क्लॉक सिग्नलची फ्रिक्वेन्सी जेवढी हाय असेल तेवढा प्रोसेसिंग स्पीड हा जास्त असतो. ओके, म्हणजे प्रोसेसिंगचा जो स्पीड आहे, स्पीड ऑफ ऑपरेशन ऑफ द सीपीयू, कशावरती डिपेंडंट असणार? पुढे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेमरी, त्याच्यामध्ये पण परत स्पीड आणि कॉस्ट हे दोन्ही पॅरामीटर्स आपल्याला तिथे बघायचे आहेत. सो ऑन विच फॅक्टर द स्पीड ऑफ ऑपरेशन ऑफ द सीपीयू डिपेंड्स? येस, speed of operation of the CPU, on which factor it will be depending? कोण सांगतंय? स्पीड ऑफ ऑपरेशन ऑफ द कॉम्प्युटर कशावरती डिपेंडंट असतो? हाय स्पीड प्रोसेसिंग आहे का लो स्पीड प्रोसेसिंग आहे? ते कोणत्या फॅक्टर वरती डिपेंडंट असतं? येस पूनम, श्रद्धा, कोण सांगतंय? कोणत्या फॅक्टर वरती स्पीड ऑफ ऑपरेशन ऑफ द सीपीयू इज डिपेंडिंग? कोणीही सांगू शकत नाही? इट्स व्हेरी सिंपल. ट्राय टू आन्सर, चुकलं तर चुकू दे. वैभवी, क्लॉक सायकलची फ्रिक्वेन्सी, क्लॉक सिग्नलची फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी ऑल ऑफ यू नो, फ्रिक्वेन्सी इज number of cycles in 1 second. Okay, remember all. Clock signal ची frequency, which is number of clock cycles in 1 second. On this factor, the speed of operation of the computer or the CPU will depend. जेवढी clock frequency high असेल तेवढा speed of operation high असतो. जसं आपलं clock असतं त्याच्याप्रमाणे the CPU has the clock inside, आणि त्याच्याप्रमाणे जो clock signal मिळतो, according to that the different operations will be performed by the CPU. Okay, so this is one clock cycle I have shown here. Okay, तर CPU registers, this is the internal memory. त्यानंतर main or primary memory, तर याच्यामध्ये एक्सटर्नली पण हे आपण ऍड करू शकतो, त्याच्यामुळे इथे याला एक्सटर्नल पण नाव दिलेलं आहे.
पण स्ट्रिक्टली स्पीकिंग सेकंडरी मेमरी ही एक्सटर्नल मेमरी असते आणि मेन मेमरी प्रायमरी मेमरी जी असते ती इंटरनल असते. पण बऱ्याचशा सीपीयू मध्ये nowadays the facility is given that we can add the RAM chip also. जसं तुम्ही मोबाईलला सुद्धा स्पीड वाढवण्यासाठी एखादी रॅम चिप आपण मेमरी स्लॉट मध्ये टाकून घेऊ शकतो. ओके, 256 MB असेल किंवा 556 MB असेल, अशा रॅम चिप्स मिळतात सेमी कंडक्टर चिप. तर त्या आपण मेमरी स्लॉट मध्ये टाकून घेतल्यानंतर वी कॅन हॅव. रॅम किती आहे हा सुद्धा एक महत्वाचा त्याच्यामध्ये फॅक्टर असतो. टेम्पररी मेमरी असते ती, त्याच्यामध्ये जेवढा आपल्याला डेटा स्टोअर करता येतो तेवढा स्पीड ऑफ ऑपरेशन इन्क्रीज करण्यासाठी हेल्प करेल. सो द रॅम अँड रॉम. ओके, रॅम आणि रॉम ह्या ज्या दोन प्रकारच्या मेमरी आहेत, दोज कम अंडर दिस प्रायमरी मेमरी. तर सेमी कंडक्टर मेमरीज मध्ये रॅम आणि रॉम, दीज टू आर व्हेरी इम्पॉर्टंट. So RAM is the random access memory which is used by the programmers, users to store data temporarily. आणि ROM मध्ये काय असतात? रीड ओनली मेमरी. ROM मध्ये कोणत्या प्रकारचे प्रोग्राम्स असतात? See, this is actually going the revision. I am not teaching you this for the first time. You should read these notes which are available with you. कारण याच्यावरतीच छोटे 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 पॉइंट्स वरती एमसीक्यूज विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हे नोट्स एकदा थॉरोली तुम्ही वाचून काढायला पाहिजे. You should revise it. Once I have taught you all this syllabus. पहिल्यांदा मी टीच करते का तुम्हाला? Try to answer. Yes, anybody? ROM मध्ये कोणत्या प्रकारचे प्रोग्राम्स असतात? ROM is consisting of the programs, operating system. जसं की विंडोज आहे, त्याच्यानंतर लिनक्स आहे, झेनिक्स आहे. ओके, डिस्क ऑपरेटिंग सिस्टम आहे. Different operating systems have their own programs. Okay, so those system programs are stored in this read-only memory. Mainly for system, these programs are there. Okay, and one more difference you should know between RAM and ROM. It is that RAM is the temporary memory, whereas ROM is the permanent memory. It is read only. We are not changing the contents in the ROM. Okay, त्याच्यानंतर अजून एक दोन्हींच्या मध्ये फरक आहे. RAM is volatile memory and ROM is non-volatile memory. Means what? Volatile आणि non-volatile memory मध्ये काय फरक आहे? Yes, anybody? What is difference between volatile and non-volatile? Nobody is answering. Nobody is trying also. Try to answer. चुकलं तर चुकू देत answer. It is just the revision for you only. Volatile आणि नॉन व्होलाटाइलचं मीनिंग काय? See, volatile memory means once the power supply is made off, the contents are not remaining in RAM, but the contents are stored as it is in ROM, even if the power supply is made off. That is the difference between volatile and non-volatile. Yes, do you get me?
ओके. व्होलाटाईल आणि नॉन व्होलाटाईल मध्ये काय फरक आहे कळालं का सगळ्यांना? येस, हु विल रिपीट? कोण सांगताय? अखिया. Yes, anybody tell me what is difference between volatile and non-volatile? कोण सांगते? समर्थ, श्रद्धा, now just I have told you. तुमचं लक्ष नाहीये का फक्त तुम्ही चालू करून बसलायत? One thing tell me now. You are not paying attention. Just now I have told that what is the difference between volatile and non-volatile memory. लक्ष नाहीये का तुमचं? येस, प्रियंका, दृष्टी, रिव्हिजन घ्यायला नकोय का तुम्हाला? सी, वन्स वी रिवाइज ऑल दीज 4 रिमेनिंग चॅप्टर्स, पहिल्या 2 चॅप्टर्सची तर झालेली आहे आपली रिव्हिजन. 4, 5, 6. If we are finishing these topics, after that I am taking MCQs on these chapters. You don't want to revise? तुम्ही एकदा थॉरोली हे पूर्ण वाचायला पाहिजे. Yes. Difference between volatile and non-volatile. Yes, who is telling me? काय फरक आहे volatile आणि non-volatile मध्ये? आता जस्ट सांगितलं ना मी. Yes, what is volatile memory? Which is RAM. पूनम, कल्याणी, अथर्व, see, volatile memory is nothing but temporary memory. Okay, the contents will be not available when the power supply is made off. मेन्स पॉवर सप्लाय जेव्हा आपण ऑफ करतो त्यावेळेला रॅम मधले कंटेंट्स आपल्याला परत मिळत नाहीत. Whereas in case of ROM, even if the power supply is made off, the contents are stored as it is. That is the difference between volatile and non-volatile memory. Okay? लक्षात येतंय का सगळ्यांना? So RAM is the random access memory and ROM is the read-only memory. So this comes under the main or the primary memory. Okay, RAM chips आपण एक्सटर्नली पण ऍड करू शकतो. त्याच्यामुळे इथं ब्रॅकेट मध्ये एक्सटर्नल मेमरी असं दिलेलं आहे. बट बेसिकली इट इज द इंटरनल मेमरी. त्याच्यानंतर प्युअरली एक्सटर्नल मेमरी जी असते ती सेकंडरी मेमरी. ओके, why external memory is required?
secondary memory, why it is required? Yes, can anybody tell me why secondary memory is required? फक्त प्रायमरी मेमरी सफिशियंट आहे की नाही सीपीयू ला? See, you are not answering what it means. You don't want to learn. कुणालाही तुमच्यापैकी रिव्हिजन नको आहे का? Why you are not responding? Why you are not answering? चुकलं तर चुकू देत. Try to answer. You are not reading the notes. It means that. अरे तुमच्या समोर मी पेज ओपन केलेलं आहे, तिथे तरी वाचून सांगा मला. I am sharing that page with you. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. एक मिनिट हा, वाढवते ब्राईटनेस. हा, आता दिसते? Now is it clear? Yes, ma'am. Okay. So if the primary memory is with the CPU, inside the CPU, then the secondary or external memory, why it is required? First tell me that. It is non-volatile. Yes, secondary memory is non-volatile. Very correct. Yes. To keep the programs and data for long term, at the same time we can have the mass storage, very large storage we are getting by using the secondary memory devices. Primary memory ही कशी आहे? त्याच्यातली सुद्धा RAM ही टेम्पररी मेमरी आहे. It is required by the CPU for processing purpose. आणि ROM मध्ये तर काय असतात? सिस्टीम प्रोग्राम्स असतात. मग आपण जे युजर आहोत, आपला जो डेटा आहे, इन्स्ट्रक्शन्स आहेत, प्रोग्राम्स आहेत, व्हेरी लार्ज डेटा जो आहे तो आपण कुठे स्टोअर करू शकतो? फॉर दॅट पर्पज वी रिक्वायर द सेकंडरी मेमरी. Yes, are you getting the need of secondary memory? So even if there is a primary memory, we require the secondary memory below the CPU or externally to the CPU. That's why this is also called as the auxiliary memory, because it is used for mass data storage, very large data storage, instructions, programs, data that we can store, and also that is for long term. ओके, कारण याच्यामधला जो रॅम आहे तो टेम्पररी स्टोरेज असतो, शॉर्ट टर्म साठी असतो तो. फॉर लॉंग टर्म इफ वी वॉन्ट टू स्टोर द डेटा, वी शुड रिक्वायर द सेकंडरी मेमरी डिव्हाइसेस, ऑक्झिलरी मेमरी डिव्हाइसेस. मग याच्यामध्ये काय येतात? सीडीज येतात, कॉम्पॅक्ट डिस्क येतात, पेन ड्राईव्ह येतात. ओके, त्याच्यानंतर हार्ड डिस्क येते, पोर्टेबल हार्ड डिस्क येतात, की ह्याच्यामध्ये व्हेरी लार्ज डेटा स्टोरेज वी कॅन हॅव. इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइसेस असतात हे. ओके, टेप रेकॉर्डर, पंच टेप रेकॉर्डर असतात, मॅग्नेटिक डिस्क असतात. सी ऑल दीज आर द सेकंडरी मेमरी विच इज द एक्सटर्नल टू द सीपीयू. ऑक्झिलरी मेमरी किंवा एक्सटर्नल मेमरी म्हणायचं त्याला. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप ऑफ द मेमरी इज द कॅश मेमरी. अगेन इट इज द एक्सटर्नल मेमरी, but it is having the very high speed. ओके, बाकीच्या तीन आपण जे बघितलेत ते इंटरनल मेमरी ही पण हाय स्पीड मेमरी असते. त्यानंतर एक्सटर्नल मेमरी जी असते ती लो स्पीड असते. त्यानंतर कॅश मेमरी जी आहे इट इज द व्हेरी हाय स्पीड मेमरी अँड इट इज युज्ड टू इन्क्रीज द प्रोसेसिंग स्पीड. कॅश मेमरी मध्ये काय असतो? जो अर्जंटली रिक्वायर्ड डेटा फॉर द सीपीयू प्रोसेसिंग दॅट इज स्टोर्ड इन द कॅश मेमरी. व्हेरी अर्जंटली रिक्वायर्ड जेवढा डेटा असतो तेवढाच फक्त कॅश मेमरी मध्ये असतो.
त्याच्यामुळं मेमरी ऍक्सेसिबिलिटी जो टाइम असतो, ऍक्सेस टाइम मीन्स व्हॉट? आयदर टू रीड डेटा फ्रॉम अ पर्टिक्युलर मेमरी लोकेशन or to store data to a particular memory location. त्याला आपण ऍक्सेसिंग म्हणतो. ऍक्सेस करायचं मेमरीला म्हणजे काय करायचं? त्या ऍड्रेसचा डेटा आपल्याला एकतर रीड करायचा आहे किंवा त्या ऍड्रेसला डेटा आपल्याला सेव्ह तरी करायचा आहे, स्टोअर करायचा आहे. सो दॅट इज द मेमरी ऍक्सेस. द ऍक्सेस टाइम वी कॅन रिड्यूस इफ वी आर इन्क्रीजिंग द or if we are using the cache memory. So cache memory, it is having small capacity but very high speed. That is the important feature of the cache memory. It is very small, relatively expensive, and it is very high speed of operation. Okay, आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, I cache आणि D cache. Instructions are stored in one cache and data is stored in another cache. म्हणजे हेही परत त्याच्यामध्ये सेपरेशन केलेलं असतं की इन्स्ट्रक्शन्स एका कॅश मेमरी मध्ये आणि डेटा दुसऱ्या कॅश मेमरी मध्ये. सो दिस विल स्पीड अप द प्रोसेसिंग ऑफ द सीपीयू. सो दिस इज द कॅश मेमरी. ओके, हे प्रत्येकाचे जे काही इम्पॉर्टंट फीचर्स आहेत ते लक्षात ठेवायचे तुम्हाला. ते सगळे एमसीक्यूज मध्ये विचारले जातात. ओके, मेमरी टाइप्स क्लिअर एव्हरीबडी? टाइप्स ऑफ मेमरी कळाले का सगळ्यांना? येस मॅम. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेमरी सिस्टम्स. ओके, सो टोटली 6 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेमरी सिस्टम आर गिव्हन हिअर. तर याच्यामध्ये कॉस्ट आणि कॅपॅसिटी हे दोन्ही पॅरलली एकमेकांच्या वरती डिपेंडंट आहेत. मेमरीची कॉस्ट आणि मेमरीची कॅपॅसिटी. सो हिअर वन इम्पॉर्टंट इक्वेशन इज गिवन. कॉस्ट इज इक्वल टू कॅपॅसिटी अपॉन एस, where S is the storage capacity. Yes, in terms of dollars per bit. Cost C ही कशी आपण कॅल्क्युलेट करू शकतो? कॅपॅसिटी अपॉन S, that is the S bits of storage capacity. C ही टोटल कॅपॅसिटी आपण कन्सिडर केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला S म्हणजे हाऊ मेनी बिट्स वी कॅन स्टोअर, याच्यावरून आपल्याला काय मिळेल? हाऊ मच डॉलर्स वी रिक्वायर और हाऊ मच इज द कॉस्ट फॉर 1 बिट स्टोरेज. 1 बिट हा एवढा स्टोरेज आपल्याला कशामध्ये मिळत असतो? फ्लिप फ्लॉप्स मध्ये, जे तुम्ही वरच्या 2 चॅप्टर्स मध्ये शिकलेला आहात. एक फ्लिप फ्लॉप हा काय असतो? 1 बिट मेमरी सेल. तर त्याची कॉस्ट जेव्हा आपण काढतो त्याप्रमाणे आपल्याला अजून जर मेमरीची कॅपॅसिटी वाढवायची असेल तर टोटल कॉस्ट वी कॅन कम्पेअर. सो कॉस्ट अँड कॅपॅसिटी आर इंटर रिलेटेड टू इच अदर. पर बिट जर कॉस्ट आपण काढली ती जर कमी असेल तर मेमरी कॅपॅसिटी वी कॅन इन्क्रीज. त्यामुळे कॉस्ट आणि कॅपॅसिटी हे दोन्ही पॅरामीटर्स असे आहेत की व्हेन वी आर डिझायनिंग मेमरी फॉर द कॉम्प्युटर वी हॅव टू consider these two characteristics, cost and capacity. Next is the important characteristics for memory system is the speed of processing. Obviously जेवढी मेमरी जास्त असेल, जास्त कॅपॅसिटीची असेल, तेवढा स्पीड ऑफ प्रोसेसिंग कमी होतो. परत मी तुम्हाला जे एक्झाम्पल सांगितलं होतं, 100 फ्लॅटचं अपार्टमेंट आणि 10 फ्लॅटचं अपार्टमेंट. So it will be easier to find a particular flat number from 10 flats instead of 100 flats. The same concept is there here for memory capacity and related to that the speed of operation. Access time वाढतो. मेमरीची कॅपॅसिटी जर आपण वाढवली तर ऍक्सेस टाइम हा वाढतो. त्याच्यामुळे स्पीड ऑफ ऑपरेशन इट विल गेट रिड्युस्ड. ओके, त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल मेमरी डिव्हाइसेस जे आहेत त्यामध्ये आपण काय करू शकतो की जी इंटरनल मेमरी आहे, रॅम आहे, कॅश मेमरी आहे, त्याची ठेवतो टू इन्क्रीज द स्पीड ऑफ ऑपरेशन
आणि जे स्टोरेज डिव्हाइसेस आहेत, एक्सटर्नल मेमरी जे आहे, त्याच्यामध्ये आपण लार्ज कॅपॅसिटी टू स्टोअर द मास डेटा वी कॅन यूज. त्याच्यामुळे हे दोन प्रकार केलेले आहेत, इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. नेक्स्ट इज द पॉवर कन्झम्पशन. सो पॉवर कन्झम्पशन हे कशावरती ठरतं की त्या मेमरीसाठी जे ऍक्च्युअल हार्डवेअर आहे त्याच्यामध्ये मेकॅनिकल डिव्हाइसेस पण असणार आहे. सेमी कंडक्टर डिव्हाइसेस आर ऑल्सो देअर. सेमी कंडक्टर्स विल हॅव द व्हेरी लेस पॉवर कन्झम्पशन. सेमीकॉन हे कंडक्टर चिप तयार होतात. दोज व्हेरी लेस पॉवर इन पॉवरचं युनिट आहे, तुम्हाला माहिती आहे. सो मिलीवॅट म्हणजे किती? येस, हाऊ मच इज 1 मिलीवॅट आणि वॅट मध्ये कन्व्हर्जन माहिती आहे तुम्हाला? येस, एनीबडी? मायक्रो, मिनी, नॅनो हे सगळ्या टर्म्स माहिती पाहिजे तुम्हाला. See, micro is 10 raised to minus 6 and milli is 10 raised to minus 3. Remember this. पहिल्या दोन चॅप्टर्सच्या मध्ये झालेला आहेत ना, किलोबाईट, मेगाबाईट. तिथे आपण हे बघितलेले आहेत सगळे युनिट्स. सो मिली वॅट मीन्स 10 raised to minus 3 of watt. So it is very very less power consumption. आणि या सेमी कंडक्टर मेमरी साठी जी टेक्नॉलॉजी वापरली जाते ती म्हणजे CMOS. TTL आणि CMOS अशा दोन टेक्नॉलॉजीज आहेत की ज्याच्यामुळे ह्या सेमी कंडक्टर चिप्स तयार केल्या जातात. तर त्याच्यामध्ये CMOS इज कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमी कंडक्टर. तर या टेक्नॉलॉजीनी जे तयार झालेले सेमीकंडक्टर चिप्स आहेत, those are having very small power dissipation in terms of milliwatt only. So if the power consumption is less, okay, we can have again the larger capacity for the memory to use. Next is the reliability. तर reliability ही कशावरून ठरवत असतो आपण? It is measured by mean time before failure. Mean time याचा अर्थ काय की जेव्हा आपण रिलायबिलिटी हा फॅक्टर कन्सिडर करत असतो एखाद्या IC किंवा सेमी कंडक्टर मेमरीसाठी, त्याच्यामध्ये जे काही मुव्हिंग पार्ट्स असतात, ओके, it should be for the longer time. Semiconductor memory जे आहे those are having the very much longer time. We can use again and again for the very long duration. आणि ज्याच्यामध्ये मेकॅनिकल डिव्हाइसेस, इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइसेस मेमरीज पण असतात, तर त्याच्यामध्ये काय होतं, फ्रिक्शनल लॉसेस असतात, विअर अँड टिअर असतं. सो दोज आर नॉट युज्ड फॉर द लॉंग टर्म. त्याच्यामुळे रिलायबिलिटी इज डिटरमाइंड बाय how much mean time we can use those types of memory. And the last characteristics is volatility and access capability. So volatility is just आता सांगितल्याप्रमाणे पॉवर सप्लाय ऑफ केल्यानंतर the contents are deleted. Contents we do not get. That is the volatility. And access capability means memory access time. How easily we can access the contents of that memory. Okay, so that is determined by the access capability. So these are some important characteristics of the memory system. Okay, so read that thoroughly. याच्यामध्ये पण in between जे पॉइंट्स असतात त्याच्यावरती MCQs असतात. Okay, clear? Characteristics of memory system. Everybody has understood?
त्याच्यानंतर नेक्स्ट इज द मेन मेमरी, म्हणजे जी इंटरनल मेमरी असते त्याचं जे डिझायनिंग केलेलं असतं बजेट कितका लक्षात माझ्या शेअरचं बजेट कितका लागतो 1.5 लाख रुपये आता मी शेताची शेड मारणार आहे बसवटाला ऑफिस म्हणजे आपण जाणार बसवटाला करणार आहे पाठीमाग शेळ्यासाठी बाट इथं 25-30 पत्रे मारवणार शेळ्यासाठी शेळी मला शेळी पालन करणार खरंच तर काय असतं घरच्या घरी बकरं कापून खायला झालं पाहिजे आता पोल्ट्री बी केली घरी कोंबड्या कापून खायसाठी केली कोंबडी केली होती रोज कोंबडी कापून खायला मला कामच नव्हतं घरी असलो कोंबडी कापायची गाडी नाही गेलं कोंबडी कापायची एवढ्या कोंबड्या केल्या ती काय मी पण एक अंड कोणा बाहेर नाही घरी खायला कमी पडायचं मोठी बारकी पण 15,000 आपण पण तेच करायचं आहे